मित्रांनो, काल याच ठिकाणी मी सव्वा एक तास लागला मला फक्त 1.5 किलोमीटर जाण्यासाठी. लाईनमध्येच घ्या, लाईनमध्ये घ्या, तिकडेच घ्या, पलीकडे घे भाऊ, पलीकडे घे. आता हे पाहू शकता, समोरून येणारी जी इनोवा गाडी बघा, मला अप्पर डिप्पर देत आहेत ते, आणि ते रॉंग साईड येत आहेत पुढून समोरून. आणि त्याच्यानंतर इथं पण पहा, यांना 2-2, 3-3 लाईन काय करायची गरज आहे. इथं जर एक लाईनचा रस्ता असेल, सिंगल रोड आहे, जर तुम्ही दुहेरी वाहतूक आहे सिंगल रोडवरती, तर तुम्ही 2-2, 3-3 लाईन बनवू नका ना. जेणेकरून एक्झिटला तुम्ही जर एक लाईन चालणार असाल आणि इथं जर 2-3 लाईन केले तर मात्र तिथं तुम्हीच अडकणार आहोत. आपण सर्वांचंच वेळ जाणार आहे. फक्त हे असे जे लोक आहेत ते पुढं निघून जातात आणि आपल्यासारखे जे गरीब लोक आहेत ते मात्र इथं अडकले जातात आणि त्यांचा वेळ वायाला जातो. ए भाऊ, तिथं पुढे सगळी ट्रॅफिक व्हायली. आता याच टेम्पोवाल्या भाऊच्याच साईडनी हे लोक पुढं आलेत, पण तो म्हणतो की गाडी जातीये, मी माच करतोय. तर जर मी माच करत असेल तर हे लोक काय करतात? जर माझ्या साईडमध्ये जर हे लोक गाडी घेऊन येत असतील तर खरं पाहिलं तर नाही. काय झालं? पहिल्यांदा चालत तुम्ही चालवता का पहिल्यांदा? पावसात लोक थांबले. जर आपला माणूस चुकीचा गाडी चालवत असेल तर तिथं तुमचाच जीव धोक्यामध्ये जाणार आहे. त्याच्यासाठी त्याला सांगा की बाबा अशी गाडी नको चालवू म्हणून. इथं पण पाहिलं असेल कसे लोक एकदम समोरून येतात. मित्रांनो, जेव्हा आपण अशा प्रकारे गाडी चालवतो तर तिथं मात्र आपला जीव धोक्यात नाही येत तर समोरच्याचा पण जीव धोक्यामध्ये येतो. आपली लाईन सोडायचीच नसते. आता सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो, इथं बघा समोरचा ट्रक आहे तो मला दिसलाय, पण ह्या आता इनोवावाल्या भाऊला दिसला नसेल का? त्यांनी पण पाहायला पाहिजे होतं आणि पाठीमागेच थांबायला पाहिजे होतं, जेणेकरून ती गाडी, ती मोठी गाडी लवकर बाहेर निघाली असती ट्रॅफिकच्या आणि तिथं आपला देखील वेळ वाचला असता. पण या भाऊंनी तशीच पुढं गाडी घेतली. जिथं जागा दिसती तेवढीच पुढं घ्यायचं. असंच करतात आपल्या इथं लोक आणि मग नंतर अडकले जातात सर्वजण. सगळ्यात महत्त्वाचं असतं मित्रांनो, आपण आपली साईड सोडायची नाही, शक्यतो होईल तेवढं सोडायची नाही. जर अशी सिच्युएशन तयार होते तर थोडंसं मागं थांबा, मागं थांबून त्यांना जाऊ द्या आणि त्यांना जायला जागा दिल्याच्या नंतर आपण ऑटोमॅटिकच मोकळी जागा होते, आपण तिथून बाहेर पडू शकतो. तर बघा, विचार करा मित्रांनो. आता इथं पहा त्यांनी काय केलं आहे, गाडी कशी आता आतमध्ये घेणार, ते नंतर रिव्हर्स घेणार, ते मध्ये तर पहा तुम्हीच. आता मला तर ते पाहत पण नाही आहे. तर सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो, आता त्या मगाच्या मॅडम होत्या ते मला ओरडत होत्या. त्यांचं ते कोणी असतील, भाऊ असेल, नवरा असेल किंवा वडील असेल किंवा आजोबा असतील त्यांचे, जर त्यांना सांगितलं असतं की बाबा आपण चुकीचे आहोत तर तिथं त्यांनी पण एक गोष्ट शिकली असती. आता ते बघतील हा व्हिडिओ आणि नंतर शिकतील माझ्या माहितीच तो. तर जर आपला माणूस जर चुकीचा गाडी चालवत असेल तर आपल्या सर्व कुटुंबाची जबाबदारी त्याच्यावरती असते. जर तिथं मी गाडी थांबवली नसते आणि डायरेक्ट धडकवली असती तर मला काय बोलले असते ते. त्याच्यामुळं शक्यतो होता होईल तेवढं आपला विचार करा मित्रांनो, सर्वांचा विचार करा, आपलाच नका करू. आपल्यासोबत सर्वांचा विचार करा, जेणेकरून आपण सर्वजण सुरक्षित होऊ. आता जर आपला हे भाऊ बघा रिवर्स टाकणार, आता रिवर्स टाकून परत पुन्हा ज्याला गाडी घेणार, म्हणजे यांच्यासाठी एवढी लाईन यांच्या एकट्यामुळे थांबली. हा समोरचा गाडीवाला आहे जो की पिकअपवाला, तो पण पुढं निघून गेला असता भाऊ, आणि तो भाऊ पण यांच्या मागं निघून गेला असता आत्तापर्यंत. सर्वजण आत्तापर्यंत मी देखील इथून बाहेर निघलो असतो, पण माझा देखील 2-2 मिनिट, 20 जणांचा 2-2 मिनिट जरी वेळ म्हणलं तरी 40 मिनिट या एका माणसानं खाल्लेत सर्वांचे. तर हा विचार कधी करणार आहोत आपण? तर मित्रांनो, आपला जर कोणी असं चुकीची गाडी चालवत असेल तर त्याला सरळ सरळ सांगा, दादा नको चालूस अशी गाडी, जेणेकरून आपणही सुरक्षित नाही आणि समोरचा देखील सुरक्षित नाही. जर मित्रांनो व्हिडिओ योग्य वाटला तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.